मग पूजा वगैरे समाप्त झाल्याच्या बाद आम्ही घराकडे निघालो. सोबत्यानं कोंबडं घेतलं त्याच्या हाती, मी त्याच्या वडगं आणि मावलं वडगं घेतलं एका हातात. व्हिडिओ बनवून चाललो मग असते घरी. मग आम्ही गाडी बस आल्याच्या बाद याले कोंबड्याच्या पंखाच्या अंदर का दिसलं तर पता नाही. गाडीवर ठेवल्याच्या बाद ढोराच्या अंगावरचे गिचड्या कसं राहते बारीक बारीक, तसं बारीक बारीक अंडे दिल्यासारखं दिसत कर या पंखाच्या याच्यावर याले. हे पाऊसाने मला जीवच घाबरला. मग घरी पोहोचल्यावर 53 किलोचे 3 हिस्से केले, म्हणजे कांद्याच्या बोऱ्याचे 3 हिस्से केले. 13 किलो काकोल दिले, 20 किलो बहिणीला दिले आणि 20 किलो मीन ठेवले. मीने लगातार 4 घंटे प्रॅक्टिकल लिहिलं. तितक्यामध्ये वाघाच्या सारखी डखरण दिली. अभाराना लईनच गोल झाली. इतकी गरमी होय का सांगू, या टीना तर भलत्या गरमी मारते. मग मला काही घरी गमे नाही अजून टाइमपास करासाठी मग स्वतःच्या बदरी आलो कबूतर पाहासाठी. असेच रात्री मी बाहेर येऊन सैने बाजारात बसलोच होतो की ह्या लाईटाखाली मला डायनासोरच्या प्रजातीचे मला 3 इजगर दिसले. बेचारे किटकोल खाले आले लाईटा खाली. मग अजून बेलो मी लिहाले प्रॅक्टिकल कथांश आणि पुरं कम्प्लीट करतो मला. पण तितक्यामध्ये मला भूक लागली. मग आज घरी जेवायचं बनवलं होतं लवटाची भाजी आणि पोळ्या मस्त खाल्लं. मग आजचा ब्लॉग इतकाच, भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय.